श्री स्वामी चरित्र चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तने करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योग्य अभ्यासी होम हवन, सांडोणी या अवकाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. लुपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडते त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या घरी दासी. नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामीचा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चिंता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला करती दाखविती. नगरवासी जनाची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना धरोणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने. व्हावे म्हणून या लग्ने, येती दूर देशावणी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसारते फसले, ऐसे आले कित्येक. सर्वासी कल्पद्रु समान, होऊनी कामना करी पूर्ण. भक्त का जास्तव अवतीर्ण. मानव रूपे झाले भक्त अंतरी, जे जे इच्छिते ते ते येती राजपूर्वती. दृढ चरणी जयाची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तत्काळ, योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पे, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगती. साधू लक्षणी याची अंगी, कोणते हो वसत असे. काय तुम्हा वेड लागले, वदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसले तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलयक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बसेल तेथुने, उठोणी या चालिले. एका भक्ताची या घरी, पातली स्वामी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बसविल्या बैठे भक्ते पाटावरती. ती श्री स्वामी समर्थ आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शने इच्छु जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. दर्शन घेऊ चरणाचे, मंगळ नाव गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी संकल्प करीती, चरणा पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती. क्षणएक तटस्थ होती, वैरभान विसरोणी. क्षणएक घडता सत्संगती, तत्काळ पालटे कुमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी, म्हणती यथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कैवळला.
मोडली जनाची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेहू लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्याशी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थानी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे. ते पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्मित जना अवतरले यतिवर्य. तयाच्या चरणी ज्यांची भक्ती त्याचे मनोरथ पूर्वती. पसरली जगी ऐशी ख्याती. लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती. कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती. वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोड हा. श्री स्वामीराज प्रणामस्तु. श्री अस्तु शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातील संशय दूर होतात आणि त्यांचे मन सद्गुरु भक्तीत रममाण होते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.